आता बातमीपत्राला सुरुवात करूयात। हैदराबाद गॅजेटियर्स संदर्भातला GR निघाला आणि जरांगेंसह त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळला। हैदराबाद गॅजेटियरनुसार नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यासंदर्भात हा GR होता। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं औचित्य साधत कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं। पाहूयात। मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप। नोंदी असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र। नोंदींवर ओबीसी नेत्यांना शंका। बुधवारी अजित पवारांनी बीडमध्ये कुणबी जात प्रमाणपत्रांचं वाटप केलं। पण केवळ पवारांच्याच हस्ते कुणबी प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं असं नाही, तर मंत्री नरहरी झिरवळ, प्रताप सरनाईक आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी सुद्धा कुणबी प्रमाणपत्र वितरित केली। मराठवाड्यामधील बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली या जिल्ह्यातील कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटपास सुरुवात झाली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात होतीये। काय भावना आहेत? खूप खूप आभारी आहेत। एक 70 वर्षापासून जो आमचा अधिकार असून आम्हाला जो अधिकार मिळत नव्हता, तो आदरणीय संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या लढ्यामुळे आज आम्हाला आमच्या कदमवाडी तालुका जिल्हा बीड या गावासाठी एक आनंदाची बातमी की 5 कुणबी प्रमाणपत्र वाटप झालेलं आहे। माझ्या या पुढील वाटचालीसाठी मला याचा नक्की उपयोग होईल। माझ्या फीसमध्ये मला सवलत मिळेल, तर याचे मी पूर्ण श्रेय मनोजदादा जरांगे पाटील, महाराष्ट्राचे राज्य सरकार आणि बीडच्या प्रशासनाला देते। एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप केलं गेलं, तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळांनी वेगळा सूर अडवलाय। अशा रीतीने चुकीची प्रमाणपत्र किंवा फेक किंवा ओव्हर रायटिंग असलेली अशा प्रकारचे जर काही दस्तावेज जर सापडले आणि त्याच्यावर जर काही प्रमाणपत्र दिली गेली असतील तर अशा बाबतीमध्ये आम्ही कारवाई करू। ठीक आहे ना, आता दिलीत आम्ही कारवाई सुद्धा करू आणि कोर्टात सुद्धा आम्हाला त्याचा फायदा होईलच। जर ते खोटे आढळून आले तर प्रमाणपत्र घेणाऱ्या व्यक्तीसुद्धा सजेची तरतूद आहे आणि प्रमाणपत्र देणाऱ्या व्यक्तीसुद्धा सजेची तरतूद आहे। दोघांनाही सजा होऊ शकते आणि त्याच्यामुळे ज्याच्याकडे कुठलाही पुरावा नाही अशा प्रकारचं कृत्य कुठलाही प्राधिकृत अधिकारी करेल हे मला योग्य वाटत नाही। मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटलांनी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असताना आता एक नवीन घोषणा केली आहे। यावेळेस काही करू फडणवीस साहेब मराठीचे दागा करतील म्हणून नसता राजकीय करिअर खलास। समाजापेक्षा मोठा कुणी नाही। भाजप नाही, काँग्रेस नाही, राष्ट्रवादी नाही, शिवसेना नाही, काँग्रेस नाही, बेसराम नाही, जातीपेक्षा मोठं कुणी नाही। हे एकदा सुईला लागलं मराठवाड्याचं गॅजेटियर आणि पश्चिम महाराष्ट्राचं गॅजेटियर एकदा सुईला लागलं, एकदा दिल्लीला जाऊ। काय नाही, आपलं आनंदाचा सोहळा, आनंदाचा सोहळा। अरे बघायला पाहिजे नाही रे? खरं तर कुणबी नोंदी आणि दाखले असलेल्या मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसी नेत्यांचा विरोध नाहीये। मात्र जुन्या नोंदींविषयी ओबीसी नेत्यांकडून शंका व्यक्त होते आणि तोच मुद्दा छगन भुजबळांनी सुद्धा उपस्थित केलाय। त्याच मुद्द्यावरनं आगामी काळात राजकारण रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोक।